जालना जिले में अत्यधिक वर्षा अनुदान घोटाले की जांच के बाद प्रशासन ने दोबारा अनुदान लेने वाले किसानों से वसूली शुरू कर दी है। कलेक्टर डॉक्टर श्रीकृष्ण पांचाल के अनुसार तहसीलदार की लॉगिन आईडी का दुरुपयोग कर तलाठी, ग्राम सेवक और कृषि सहायकों ने अनुदान में गड़बड़ी की। त्रिस्तरीय समिति की रिपोर्ट के आधार पर जिले भर में जांच जारी है और दोषियों पर सख्त कार्रवाई की जाएगी। समिती ही 28 जानेवारीला गठीत करण्यात आली होती। 3 मेंबर्स त्याच्यामध्ये होते आणि मुख्यत्वे जे दुबार लाभ जाणे, त्यानंतर ज्यांच्या नावावरती सातबारा नाही अशा काही लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणे, त्याच पद्धतीनं क्षेत्र शासकीय जागेवरती बोगस अनुदान दिले जाणं, अशा पद्धतीच्या काही तक्रारी होत्या आणि त्या अनुषंगाने ही समिती गठीत करण्यात आली होती। सध्या जो समितीचा अंतरिम अहवाल समितीने दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी दुबार असतील, जे गावात ज्याचं नाव नाही, सातबारावरती नाव नाही, आधारशी मॅच होत नाही, अशा याच्यानुसार वेगवेगळे कॅटेगरीज करून त्यामध्ये आक्षेपित रक्कम काढलेली आहे आणि जी प्रसारमाध्यम आणि अहवालामध्ये जी रक्कम होती ती आक्षेपित रक्कम होती। आता त्या अनुषंगाने ज्या ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक तर यांच्याकडे गावनिहाय याद्या आपण दिल्या होत्या, तर त्या अनुषंगाने त्यांना खुलासा मागवण्यात आलेला आहे आणि खुलासा दिल्यानंतर त्यातली काही अमाऊंट रिकन्साईल होऊ शकते की सातबारावरती नाव नसेल, परंतु जसं खरेदी व्यवहार झाला असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर, किंवा वारस असेल, किंवा फॅमिलीमध्ये मयत झाल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सातबारा झाला असेल, इतकी अमाऊंट थोडीशी त्याच्यातली कमी होईल आणि इतर रक्कम जी आहे तर ती फायनल समिती करेल की ज्याच्यामध्ये वसुलीपात्र रक्कम अशा पद्धतीनं ती रक्कम काढून त्यामध्ये देईल। सुरुवातीला ही चौकशी 2 तालुक्यासाठी करण्यात आली होती, अंबड आणि घनसावंगी। आता पूर्ण जिल्ह्यासाठी काल आदेश निर्गमित केले की पूर्ण जिल्ह्यामध्ये याच धर्तीवरती तपासणी करण्यात यावी आणि त्यामध्ये एक डेप्युटी कलेक्टर देखील समितीमध्ये ॲड करण्यात आले आहेत। त्याच पद्धतीनं एक नायब तहसीलदार देखील समितीकडे आज ॲडिशनल त्याच्यामध्ये देण्यात येत आहेत आणि जे नवनियुक्त ग्राम महसूल अधिकारी आहेत, काही महसूल सहाय्यक आहेत, तर त्यांना या कामामध्ये घेण्यात येत आहे, जेणेकरून गतीमध्ये हे काम आणखीन व्हावं। 3 आठवड्यामध्ये त्यांना काम करण्यासाठी मी सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी 1 महिन्याचा वेळ मागितला होता आणि तो अंतरिम अहवाल त्यांच्या आधारावरती एक अंतरिम अहवाल शासनाला दिलेला आहे। त्याच पद्धतीनं याच्यामध्ये सुधारणा व्हावी याच्यासाठी एक अभ्यास समिती नेमलेली आहे। जिल्हा परिषद सीओ असतील, SAO असतील, ॲडिशनल कलेक्टर, RDC हे समितीमध्ये आहेत आणि समितीचं अध्यक्षपद, चेअरमनशिप माझ्याकडेच ठेवलेलं आहे, जेणेकरून एक याच्यावरती सजेशन्स आणि कशा पद्धतीनं हा प्रकार, अशा पद्धतीनं काही दुबार आणि ह्या गोष्टी होऊ नये, जो गैरप्रकार ह्याच्यामध्ये होऊ शकतो, तर त्या पद्धतीनं कशी कार्यपद्धती असायला पाहिजे त्याकरिता हा गट तयार करण्यात आलेला आहे। चौकशीमध्ये जी आपण कॅटेगरायझेशन केलं होतं त्यामध्ये शेती नसलेले लाभार्थी, म्हणजे थोडक्यात सातबारावरती नाव नसलेले लाभार्थी, अशा व्यक्तीच्या नावावरती लाभ दिलेला आहे का, हा एक मुख्य प्रकार होता। दुसरा होता दुबार अनुदान। तर दुबार अनुदान साधारणतः 10 कोटीपेक्षा जास्त ती अमाऊंट दिसते। मागच्या 2 वर्षातल्या GR आपण एकत्र तपासलेले आहेत की एकाच व्यक्तीच्या नावावर 2दा लाभ गेलेला आहे। आणि तिसरं क्षेत्रवाढ करून, जर एखाद्याचं क्षेत्र 1 हेक्टर असेल परंतु 2 हेक्टरचा त्याला अनुदान वाटप झालेलं आहे का, आणि चौथा त्याच्यामध्ये मुख्य भाग होता की शासकीय जमिनीवर अनुदान वाटप। तर अशा पद्धतीने ही 4 कॅटेगरीमध्ये प्रत्येक गावाचा 8अ हा घेण्यात आला आणि समितीनं तो 8अ तपासून त्याच्यामध्ये जी लाभ दिलेली यादी आहे त्याच्यासोबत क्रॉस चेक केला आणि हा अमाऊंट जो आहे तो प्रत्येक ठिकाणी जो एक्स्ट्रा गेलेला आहे तो अमाऊंट कॅल्क्युलेट केलेला आहे। तालुका वाईज किती येईल त्याच्यात, बनावट किती शेतकरी आहे आढळले त्या अहवालामध्ये? आता जे शेती सातबारावर नाव नसलेली, तर त्यासाठी प्रत्येक गावाचा प्रत्येक ग्राम महसूल अधिकारी, तलाठी यांची सुनावणी आता सुरू झालेली आहे। आपण रिकन्साईल करून देण्यासाठी तालुका स्तरावर सांगितलं होतं, परंतु तो रिपोर्ट न आल्यानंतर इथेच मी समितीला अधिकार दिलेत की ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक, तर
यांनी सगळ्यांनी इथं येऊन त्यांचं एक्सप्लेनेशन द्यावं. तर त्यामध्ये काही गावांचं उदाहरणार्थ मी सुरुवातीला सांगितलं की जर मैत झाला असेल, वारसाचं नाव आलं असेल, परंतु फेर झाला नाही, तर 7/12 नाव जुन्या व्यक्तीचं दिसतं आणि लाभ आज रोजी गेलेला आहे तो त्याच्या मुलाला गेलेला आहे, किंवा जर फॅमिली मेंबरमध्ये कोणाला गेला असेल किंवा खरेदी विक्री व्यवहार झाला असेल, अशी काही अमाऊंट जी आक्षेपित काढलेली आहे समितीत त्यातली काही क्वांटम कमी होईल आणि तो देखील प्रत्येक फील्ड फंक्शनरीला 3 पैकी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना आणून तो दाखवायला लागेल, तो रेकॉर्ड दाखवायला लागेल. फेर झाली किंवा खरेदी झाली तो रेकॉर्ड दाखवल्यानंतर तो आक्षेपित रक्कम कमी होईल. आणि जो राहिला तर तो जर इथला शेतकरी नसेल, काही केसेसमध्ये आढळून पण येत आहे की शेतकरी इथला नाहीये, कुठला दुसऱ्या जिल्ह्यातला आहे किंवा तो शेतकरीच नाहीये, बेसिकली तो खाजगी व्यक्ती आहे कोणतरी आणि कोणत्या हितसंबंधातून तो खालच्या स्तरावरती त्या व्यक्तीचं नाव टाकण्यात आलं आहे. अर्थात ह्या प्रकार जो आहे तर तो पूर्ण समितीने गावनिहाय केल्यानंतर त्याचं आपल्याला विश्लेषण आणि किती याच्यामध्ये ग्रामस्तरावरचे अधिकारी इन्व्हॉल्व होते, किती नंबरमध्ये, तो आपल्याला एक्झॅक्ट आकडा आणि रक्कम हे समितीच्या अंतिम अहवालामध्ये आपल्याला कळेल.